प्रत्येक भक्ताला आपापल्या परीने स्वामी समर्थ सेवेमध्ये असल्यानंतर कोणत्या न कोणत्या स्वरूपाची छोटी मोठी का असेना पण प्रचिती ही येत असते। हम गया नहीं जिंदा है त्याची खूप मोठी प्रचिती स्वामींनी मला आज घडून आणलेली आहे आणि त्याचा प्रसाद मी सगळ्या लोकांच्या घरोघरी पोहोचवणार आणि माझ्या गुरुच्या म्हणण्याप्रमाणे स्वामी हे घरोघरी गेलेच पाहिजेत। एका भक्तांनी मला विचारलं की ताई हे एवढंच राहतं की वाढतं? म्हटलं हो, माझं आत्ता लक्ष गेलं, मी जेव्हा आली तेव्हा एवढं होतं आणि आता अर्धा तासामध्ये जवळजवळ एवढं झालंय। मला खरंच याची खूप प्रचंड अनुभूती आली की खरंच स्वामी आहेत, ही माझी खूप श्रद्धा आहे, म्हणून मला ते स्वामींचा साक्षात्कार आज स्वतःच्या डोळ्याने बघायला दिसतो। स्वामींची भक्ती करतो आणि त्यातून आपल्याला जो आहे आपल्याला अनुभव भेटतात त्याला भक्ती म्हणतात। आज आपण भेट देणार आहोत पनवेल येथील श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती श्री सुधाकर घरत यांची कन्या सौ कांचन सुतार यांच्या घरी स्वामींनी हम गया नहीं जिंदा है याची प्रचिती दिली आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 51व्या अध्यायाच्या पोथीमधून मोठ्या प्रमाणात विभूती निघत आहे। स्वामींची प्रचिती पाहण्यासाठी असंख्य स्वामी भक्त कांचनताई यांच्या घरी येऊन स्वामींची लीला पाहून नतमस्तक होत आहेत। प्रत्येक भक्ताला आपापल्या परीने स्वामी समर्थ सेवेमध्ये असल्यानंतर कोणत्या न कोणत्या स्वरूपाची छोटी मोठी का असेना पण प्रचिती ही येत असते। काही माध्यमाच्या द्वाराने ती प्रकाशित करतात, काही करत नाहीत। अशीच एक प्रचिती जी आहे ती माझी मुलगी कांचन सुतार हिच्या घरी आलेली आहे। ती इथणार एका गुरुवारी म्हणजे पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा होती, त्या दिवशी ती इथनं 2:15च्या टायमार रात्री गेली, मध्यरात्री मठातनं। तर ती स्वामींना म्हणाले, स्वामी आज तरी घरी येता का? ती नेहमी म्हणायची जाताना का बाबा स्वामी घरी येणार का आज, आणि अशी म्हणून ती निघून जायची। पण तिचं नित्य नेम आहे की ती रात्री उशिरापर्यंत मठामध्ये असते आणि 10 दिवसामध्ये नवरात्रीला ती जी उत्सव जी असतो त्याच्यामध्ये ती सजावट करण्यासाठी नेहमी येत असते आणि तीच करते। तर अशाच एका परवाच्या त्या त्रिपुरी पौर्णिमेला स्वामींचा तिच्या घरी प्रकट होणं म्हणजे जाणं आणि तिला दर्शन देणं हे घडलं। आणि मग ते स्वामी समर्थ तिच्या घरी आले याची प्रचिती म्हणजे तिच्या घरी ती विभूती सुरू झाली। ती 55 अध्यायाची पोथी नित्य वाचन करत असते, त्या पोथीतनं अंगारा चालू झाला, तो आज पण चालू आहे। नंतर स्वामींचे खडावा तिला मी दिलेले आहेत पूजनासाठी, त्यातनं पण विभूती चालू आहे। स्वामींची मूर्ती आहे त्यातनं पण येत आहे। म्हणजे काय आहे, स्वामींना हा एक श्रद्धेचा भाग आहे आणि भक्तीचा भाग आहे, भावनेच्या कृपाप्रसादाचा तो एक भाग आहे। इथे लौकिकता मिळवण्याचा भाग नाही आहे किंवा आम्हाला प्रकाशित करायचं नाही आहे का आम्ही भक्त आहोत फार मोठे किंवा आमच्या घरी स्वामी आले। ही त्यांची कृपा आहे। स्वामींना जिथे जायचं आहे तिथे ते जातात, त्यांच्या लीला असंख्य आहेत। त्या लीलाचं वर्णन करायला तर आपलं आयुष्य पुरणार नाही, कारण ते सागरासम ते विशाल त्यांच्या लीला आहेत आणि त्या लीलांचं वर्णन करणं आपल्या आवडीच्या बाहेर आहे। कारण स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेतच, पण त्याच्याबरोबर भक्तांच्या मनामध्ये कुठेतरी हृदयाच्या कोनाड्यात घर करून राहिलेले असतात ते, आणि त्या घरामध्ये वावरताना भक्ताला पदोपदी जाणीव होते का स्वामी समर्थ माझ्याबरोबर आहेत आणि ती जाणीव होणं हीच भक्ती आहे। स्वामी समर्थ सह कुटुंब सह परिवार अखंड गुरु कृपा प्राप्ति विद्यते अलभ्य लाभ भस्म धारण कर्मणे गुरुदेव दत्त दत्त स्वरूप स्वामी महाराज देवताभ्यो नमः। काषाय वस्त्र करदंड धारणं शंखं चक्र गदा भूषित भूषणाढ्य श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये गणपति बाप्पा मोरया मूर्ति गोपाल कृष्ण भगवान की जय। स्वामी दत्तात्रेय महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी दत्तात्रेय महाराज की जय। नमः पार्वते पते हर हर महादेव।
स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। परब्रह्म श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अभयदान देताना म्हणत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जे माझे अनन्य भावाने मनन चिंतन करतील आणि उपासना सेवा मला सर्वस्व समजून अर्पण करतील, त्या नित्य उपासना करणाऱ्या माझ्या प्रिय भक्तांचा मी सर्व प्रकारचा योगक्षेम चालवीन, असे वचन त्यांनी भक्तांना दिले आहे। या वचनाची अनुभूती कांचनताई यांच्या घरी असंख्य स्वामी भक्त घेत आहेत। स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, आज माझ्या स्वामींनी आणि माझ्या गुरुमाऊलींनी जसं स्वामी समर्थांनी आज मला जाणीव करून दिली त्यांच्या ब्रिज वाक्याची, त्यांचं वाक्य कोणतं, हम गया नाही जिंदा है, त्याची खूप मोठी प्रचिती स्वामींनी मला आज घडून आणलेली आहे आणि त्याचा प्रसाद मी सगळ्या लोकांच्या घरोघरी पोहोचवणार। आणि माझ्या गुरुच्या म्हणण्याप्रमाणे स्वामी हे घरोघरी गेलेच पाहिजेत आणि त्यांना मी आज अंगाच्या रूपामध्ये स्वामींना घरोघरी पाठवते। हे माझे कार्य मी आयुष्यभर पूर्ण करत राहणार आणि स्वामींनी जसं सांगितलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याची जाणीव सतत माझ्या भगवंतांनी आणि माझ्या गुरुमाऊलींनी मला करून दिलेली आहे। श्री स्वामी समर्थ। मी मगाशी कांचनताईंच्या घरी दर्शनासाठी आली, आधी मठामध्ये गेलेली आणि मठामध्ये मला सेवा करायची होती, पण तिथे आज काही माझ्यासाठी सेवा नव्हती, म्हणून मग इथे ऍक्च्युली टाइम आहे रोज 5 ते 7, पण मी असा अंदाज लावला की गुरुवार आहे आणि ते कदाचित दर्शन चालू असेल, म्हणून मी जस्ट इकडे आली, पण इथे खूप प्रचंड लाईन होती दर्शनासाठी आणि कांचनताईंची खूप कामाची गडबड चालली, त्यांच्या मुलाला स्कूलला जायचं होतं आणि सेवेकरी सध्या इथे नव्हतं, तर मी विचारलं ताईंना की मी सेवा करू का, तर ताई म्हणते लगेच बस इथे, आणि मला तिथे सेवा करायला मिळाली। आणि जेव्हा मी आली तेव्हा स्वामींच्या चरणाजवळ अगदी एवढाच लेअर होता उदीचा आणि एक अर्धा तासानंतर मी तिथे अंगारा लावत होते तेव्हा एका भक्तांनी मला विचारलं की ताई हे एवढंच राहतं की वाढतं? म्हटलं हो, माझं आत्ता लक्ष गेलं, मी जेव्हा आली तेव्हा एवढं होतं आणि आता अर्धा तासामध्ये जवळजवळ एवढं झालंय। हा एक मला इथल्या इथे आता बसल्या बसल्या 2 मिनिटाचा अनुभव आहे। श्री स्वामी समर्थ। मी 15 वर्ष झाली स्वामी भक्त आहे आणि मला खूप असे अनुभव आलेले आहेत आणि मला जेव्हा बाहेरून कळालं की कांचन यांच्या घरी स्वामी समर्थांचं चमत्कार झालेला आहे, म्हणून मी दर्शनासाठी इथे आले होते की दर्शन घेऊन आणि निघून जाईल, पण जेव्हा मी इथे आले दर्शन घेतले त्या टायमाला म्हणजे स्वामींनी माझ्याकडून सेवा करून, म्हणजे 4 तास मी इथे होते आणि स्वामींनी माझ्याकडून सेवा करून घेतली आणि हा खूप मोठा अनुभव होता माझ्यासाठी की मला खूप छान वाटलं, शांत वाटलं। स्वामींचा म्हणजे बोलायचं झालं साक्षात्कार, तर स्वामी हे कशाचे भुकेले आहेत, तर स्वामी हे आपल्या भक्तांच्या भक्तीचे भुकेले आहेत, त्यांना कुठला नैवेद्य कुठला प्रसाद असा काय लागत नाही। आणि राहिला प्रश्न तर ह्याचा श्रद्धा आणि अंधश्रद्धा। श्रद्धा म्हणजे काय, जे आपण मनाने आपण हे करतो, स्वामींची भक्ती करतो आणि त्यातून आपल्याला जो आहे आपल्याला अनुभव भेटतात त्याला भक्ती म्हणतात। आणि अंधश्रद्धेचा काय आम्हाला माहिती नाही, कारण की आम्ही स्वामी भक्त आहोत। श्री स्वामी समर्थ। मी प्राजक्ता पनवेलमध्येच राहते। मला कालच माझ्या मैत्रिणीने सांगितलं की इथे स्वामींचा साक्षात्कार झालेला आहे आणि मला तो स्वतःच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायचा होता। मी तो बघितला आणि मला खरंच याची खूप प्रचंड अनुभूती आली की खरंच स्वामी आहेत, ही माझी खूप श्रद्धा आहे, म्हणून मला ते स्वामींचा साक्षात्कार आज स्वतःच्या डोळ्याने बघायला दिसतो। अंधश्रद्धा आहे की नाही ती मला ठाऊक नाही, माझा त्याच्यावर विश्वास नाही, पण स्वामी आहेत, ते सगळ्यांच्या पाठीशी आहेत आणि माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आजच्या या कलियुगात देखील स्वामी आपल्या भक्तांना वेळोवेळी मैं गया नहीं जिंदा हूँ या वाक्याची प्रचिती वारंवार विविध प्रकारे आपल्या भक्तांना देत आहेत। स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
गुरुदेव दत्त